परिवर्तन स्वाभिमानी पत्रकार संघ आणि अखिल भारतीय साहित्य संमेलन जे 2027ला होणार आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिवर्तन स्वाभिमान पत्रकार साहित्य कट्ट्याच्या वतीने आपण अनेक कार्यक्रम आयोजित करतो। त्याचप्रमाणे आज निरंजन ही सामाजिक संस्था आहे, या संस्थेच्या वतीने आज स्वारगेट या भागात अनेक लेकरांना जवळजवळ 5-1 हजार लेकरांना त्यांनी किट वाटप केले आणि आपल्यासोबत लेकरं आहेत त्यांना एक किट मिळालं। तर आपण जाणून घेऊया त्यांना कसं वाटतं आणि एकंदरीत त्यांना या किटबद्दल मिळाल्यानंतर त्यांना काय झालं। स्वप्नील रमेश देवळे, निरंजन सेवाभावी संस्था पुणे आणि संभाजीनगर। आज आपला उपक्रम जो होता बॅग वाटपाचा, साधारण आपण 3-3.5 हजार गरजू विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटले, ज्यात बॅग आहे, छत्री आहे पावसाची, आणि गेले 4-5 वर्ष हा उपक्रम करतोय आपण आणि पुढच्या वर्षी अजून आपण संख्या वाढवायचा नक्कीच प्रयत्न करू। 22 त्यात वस्तू आहेत, छत्रीपासून रेनकोटपासून वया आहेत, छोट्या वया आहेत, फुलकेपच्या वया आहेत, पेनचे सेट आहेत, त्याचप्रमाणे स्केच पेनसुद्धा आहेत आणि पेनसुद्धा आहेत। त्याच पद्धतीत अजून काय काय आहे, साधारण छत्री आहे, 6-7 वया आहे, रायटिंग पॅड आहे, शाळेला जाताना त्यांना जे काही कामाला येईल ते सगळं त्याच्यामध्ये द्यायचा प्रयत्न केला। टिफिन बॉक्स पण आहे, पाण्याची बॉटल आहे, सो पूर्ण किट द्यायचा प्रयत्न केला आहे आपण। माय नेम इज वेदांश अंकुश खवळे। कसं वाटतं तुला आता एक किट भेटल्यावर? मला खूप चांगलं वाटते आणि खूप आनंद वाटते की ह्यांनी असं चांगले वाटतात। थँक्यू। निरंजन सेवाभावी संस्था। बाळा तुझं नाव सांग। आर्या अंकुश खवळे। काय भेटले तुला? मला बॅगचं किट। शाळेचं किट कसं वाटतं तुला? मला खूप छान वाटते, त्यांनी वाटलंय तर। नाव आरोही जगताप आहे। मला हे किट भेटलं, मला खूप आनंद झाला। आता तुम्ही बोला आणि आपण सोडूया। नमस्कार, मी भारती अंकलेलू, परिवर्तन पत्रकार संघाची मी सदस्य आहे। आज या ठिकाणी सागवेकर यांच्या सहकार्याने आणि यांच्या मार्गदर्शनाने मी इथे माझी 16 मुलांना मी इथे घेऊन आले, बाकीचे मुलं नाही आले, 16 मुलांना मी घेऊन आले इथे। 16 मुलांना किट, शालेय किटचं वाटप झालेलं आहे आणि हा सगळा वाटप करताना आणि देताना मला पण खूप आनंद होतो आहे। माझ्याकडची सगळी मुलं खूप आनंदित झाली आहेत, त्यांना वर्षभर पुरेल एवढं शालेय साहित्य इथे वाटप करण्यात आलेलं आहे। खरं तर निरंजन सेवाभावी संस्थेचे मनापासून आभार आणि सागवेकरांचे मनापासून आभार। निरंजन सेवाभावी संस्थाला खरं आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा, असेच त्यांच्या हातून सत्कार्य नेहमी घडत राहावे हीच अपेक्षा। एकंदरीत आपण बघू शकतो की या आमच्या संघाच्या माध्यमातून तर किट मिळालं, पण अनेक लोकांना निरंजन जी सेवाभावी संस्था आहे, जी सामाजिक संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून जवळजवळ 3.5 हजाराच्या वर पुण्यातील लेकरांना, त्याचप्रमाणे ते वर्षभर कार्यक्रम घेतात। तर आमच्या परिवर्तन स्वाभिमान संघाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्या सर्वचं खूप धन्यवाद।